लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखेर इसापूर धरण ते शेंबाळपिंपरी रस्ता बांधकामाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन। रिपब्लिकन वार्ता न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीची अखेर दखल। बातमी आहे इसापूर धरणमधून। इसापूर ते शेंबाळपिंपरी रस्त्याचे अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की पुसद तालुक्यातील शेवटच्या टोकावर म्हणजेच हिंगोली यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेले इसापूर धरण ते शेंबाळपिंपरी हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला होता। या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता गावातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले होते। त्या निवेदनाची बातमी रिपब्लिकन वार्ता न्यूज नेटवर्कने अनेक वेळा प्रसिद्ध केली होती आणि त्या प्रश्नाला वाचा फोडली। 2 दिवसापूर्वी परत रिपब्लिकन वार्ता न्यूज पोर्टलने परत त्या बातमीचा वृत्तांत प्रसिद्ध केला होता। या वृत्तांकाची दखल घेऊन अखेर 17 फेब्रुवारी 2024 रोजी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 180.78 लक्ष रुपये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले व तसेच इसापूर धरण येथील विश्वशांती बुद्ध विहार वॉल कंपाऊंडच्या कामाचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसारित करून बातमीची दखल घेऊन कामाच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन झाल्याबद्दल सरपंच कैलासराव नाईक, ज्योतिबा थोरात, ग्रामपंचायत सदस्य यांनी रिपब्लिकन वार्ता न्यूजचे आभार व्यक्त केले। रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाला कैलासराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव ढोले, जिल्हा नियोजन समिती सदस्य सदबाराव मोहटे, सामाजिक कार्यकर्ते गौतम थोरात, भास्कर बैस, ज्योतिबा थोरात, ग्रामपंचायत सदस्य इसापूर धरण, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।